ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. या जगात देवापर्यंत पोहोचण्याचा, देव होण्याचा, देवाची कृपा संपादन करण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे नाम मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग. हे दोन्ही कुठल्याही मार्गाने गेलो तरी आपण त्या ठिकाणी जाऊन पोचतो. पण आपल्या महाराजांचा मार्ग काय आहे? ज्ञान मार्ग. गोंदवलेकर महाराजांचा, आपल्या भाऊसाहेब महाराजांचा काय होता सुरुवातीला? नाम मार्ग. म्हणजे नाम मार्गाने सुद्धा आपल्याला तिथे जाता येतं. पण हा ज्ञान मार्ग कसा आहे? विहंगम मार्ग आहे. विहंगम मार्ग म्हणजे झाडावर फळ लागलेलं आहे आणि ते फळ जर पक्ष्याला काढायचं असेल तर तो काय करेल? उडत जाऊन डायरेक्ट फळावर जडप घेईल, डायरेक्ट फळावर बसेल आणि फळ खायला चालू करेल. पण ते जर मुंगीला वाटलं की आपण पण हे फळ खावं तर तिला उडत जाता येईल का? नाही. मग ती काय करेल? हळूहळू हळूहळू वरती चढून कधी 1 महिन्या 2 महिन्यांनी चढेल तेव्हा त्या फळाजवळ जाईल आणि ते खाईल. मग तिला थोडं उशिरा मिळेल पण मिळेल. पण हा जो आपल्याला, आपण ज्या युगामध्ये आता आपण वावरतो आहोत ते युग कुठलं चाललेलं आहे? कलियुग. आता कलियुगामध्ये सगळ्यात सोपा मार्ग कुठला आहे? कलियुगी तारक गुरुचे पाय, कथिला सुलभ उपाय. कलियुगामध्ये सोपा उपाय काय आहे? गुरूंचे पाय पकडणं. गुरु मिळाले की गुरूंना पकडून ठेवणं आणि गुरूंकडून सगळी कला शिकून घेणं. गुरूंना सगळे म्हणजे शॉर्टकट गुरूंकडे असतात. आपण सगळे करतो, जप ध्यान धारणा उपास वगैरे सगळे करतो आपण. पण गुरु आपल्याला काय दाखवतात? डायरेक्ट शॉर्टकट दाखवतात. आणि त्या शॉर्टकट म्हणजे ते म्हणत तो देव तुझ्याजवळच आहे. सगळ्या संतांनी आपल्या जवळचा देव दाखवला. देव हृदयी अंतरी भेटी नाही जन्मवरी. संत कबीर काय म्हणतात? मुझको कहाँ खोजे तू बंदे, हरदम तेरे साथ में, ना मंदिर में ना मस्जिद में ना काशी कैलास में. म्हणजे तिथे मला शोधायला जाऊ नको, हरदम तेरे साथ में, मी नेहमी तुझ्या जवळ आहे, तुझ्या आत आहे. म्हणून संत काय करतात? तीर्थयात्रा वगैरे काय करत नाहीत, डायरेक्ट आत.
आत जातात आणि आत सगळी तीर्थ असल्यामुळे, कारण काय बघा, तीर्थ में फल एक आहे, संत मिले फल चार, सद्गुरु मिले अनेक फल, कहे कबीर विचार. संत भेटला तर 4 फलं मिळतात, पण सद्गुरू मिळाला तर अनेक प्रकारची फळं मिळतात. म्हणून आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, तारक गुरुचे पाय. गुरूंना पकडायला पाहिजे आणि गुरूंकडे तो नाममंत्र घ्यायला पाहिजे. कारण आपण आजचा समाज काय आहे, नामस्मरण. आता नामस्मरण या शब्दामध्ये दोन शब्द आहेत, एक नाम आणि एक स्मरण. म्हणजे गुरूंनी दिलेला बीज मंत्र त्याला म्हणतात नाम. ज्याच्याने आपण तरले जातो, जे करण्याने आपल्याला आनंद होतो, ज्याच्याने आपला उद्धार होतो, त्याला नाम म्हणतात. आणि स्मरण काय, आठवण, पुन्हा पुन्हा आठवण करायची. आपल्याला एकदा जेवण करून बघतो का, थोड्या वेळी परत भूक लागते, परत खातो आपण. तसंच इथे नामस्मरण आणि श्रवण पुन्हा पुन्हा करायला सांगितलेलं आहे. आणि ते पण श्रवण कुणाचं, सद्गुरु मुखापासून. महावाक्य ऐकावे श्रवणी, तयाचे मनन करिता आदि क्षणी पूर्णपणे स्वय शोभे. सद्गुरू आपल्याला आपल्या जवळची वस्तू दाखवून देतात. म्हणून आपलं अभंग बोलतात बघा, हे तुला तुझी देतो कोण, तुला तुझी देतो कोण, मग होय समाधान, मग होय समाधान, समाधान समाधान. तुला तुझी देतो कोण, तुला तुझी देतो कोण. म्हणजे गुरु काय करतात, आपल्या जवळच आपल्याला दाखवून देतात. वास्तविक आपण त्याच्यामुळे बोलतो, हलतो, चालतो, खातो, संसार करतो, पैसे कमवतो त्याच्यामुळे. पण आपली स्थिती काय झालंय, हाका मारी ज्याच्या नावे त्याचे गावच नाही ठावे. रात्रंदिवस हाका मारतोय, पण गाव माहिती पाहिजे ना, तो कोण, कुणाच्या नावाने हाक मारली पाहिजे. आपण बाकीच्या नावाने हाक मारली तर आपल्याला ओ येईल, मालकाच्या नावाने हाक मारली पाहिजे. आणि तो जगाचा मालक म्हणजे कुठला, सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. म्हणजे सद्गुरू आपल्याला काय करतात, निज वस्तू दाखवून जातात. म्हणून सद्गुरूंच्या नावाने हाक मारली पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. आणि त्यांच्याकडे जाण्यासाठी अगदी माणसं त्यांच्याकडे जातात, हौशे नवशे गवशे काय काय आहेत ते सगळे. पण ते प्राप्त कोणाला होतं, ज्याच्याकडे तळमळ जास्त आहे त्याला. तळमळ म्हणजे या सगळ्या भवसागरातून मी कसा सुटेल, हे मला या जन्मातच मिळालं पाहिजे. तुम्ही म्हणाल पुढच्या जन्मात मिळेल, किंवा पुढच्या जन्मात प्राप्त करू, किंवा रिटायर झाल्यावर प्राप्त करू, ऐसे म्हणतात त्याची मूर्ख. रिटायर होईपर्यंत तुम्ही जगणार माहिती आहे तुम्हाला. आता अजित पवारांना वाटलं होतं का आपला ॲक्सिडेंट होईल आणि असं होईल, चुकून सुद्धा वाटलं नसेल. म्हणजे कोण दिवस येईल कैसा याचा कोण घरी भरवसा. म्हणून सावध व्हायला सांगितलंय संताने, सावधान सावधान वाचे बोला राम नाम. म्हणजे सावध होऊन लवकरात लवकर नाम घ्या, देवाचं स्मरण करा. आणि देवाचं स्मरण केल्याने काय होईल, त्याने पाहिजे समाधान. तुम्ही म्हणाल आम्हाला काहीतरी लॉटरी बिटरी लागली पाहिजे, मुलांचे लग्न झाली पाहिजे, काहीतरी पैसे मिळाले पाहिजे, तसं काय नाही मिळत. तिथे मिळतं, मिळत नाही असं नाही. महाराज म्हणाले मागाल ते मिळतं, पण पुढे आपलीच आपण फजिती करून घेतो. काहीतरी देवाला सोडून बाकीचं मागते, आणि देवाला सोडून बाकीचं मागितल्यावर देव पण काय करतो, म्हणजे याला मी नको आहे ना, बाकीचं पाहिजे ना, करू दे, होऊ दे फजिती. आता दुर्योधनाने काय मागितलं, सैन्य. खुश झाला एकदम, चला एवढं सैन्य मिळालं. आणि अर्जुनाने काय मागितलं, देवाला मागितलं. अर्जुन म्हणाला सैन्य काय करायचं आहे, मारलं जाईल. देवाला कोण मारू शकेल, देव सगळ्यांना काय करेल बरोबर. म्हणून त्याने देवाला मागितलं. देवाला मागितल्यामुळे काय झालं, जिथे धनुर्धारी अर्जुन आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत,
तिथे विजय हा ठरलेलाच आहे. तिथे आणि स्पेशल दुसरा विजय काय करायची गरज नाही, ठरलेलाच आहे. गुरु तेथे ज्ञान ठरलेलंच आहे. जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे, आणि ज्ञान आहे तिथे समाधान आहे. जिथे ज्ञान आहे तिथे समाधान आहे. म्हणून संत आज समाधानी का दिसतात? त्यांना काही नको, बाकीचं मठ नको, काही नको, काही इस्टेटी नको, ना काय धंदे नको कुठले. आहे त्या स्थितीत. आम्ही महाराजांना अगदी जवळून बघितलेलं आहे. कुठलंही जेवण द्या, जेवायची तयारी. कुठलेही कपडे द्या, घालायची तयारी. बैलगाडीतून बसायची तयारी. महाराजांना गाडी किती लेट मिळाली. मला वाटतं मी मठावर गेली 77 साली, तेव्हा काहीतरी 75व्या वाढदिवसाला महाराजांना गाडी मिळाली. आणि आता आपण काय बघतो परिस्थिती माहिती आहे ना. झाले ते झाले मठाधिपती, पहिली मोठी गाडी. त्यांना एक असा समज असतो त्यांचा की हे सगळं माझ्या भोवती असलं की मला मोठे म्हणतील. पण संत काय म्हणतात, या सगळ्या उपाधी आहेत. उपाधीमध्ये अडकत नाहीत ते. ना मठाच्या उपाधीत अडकत, ना शिष्यांच्या अडकत, ना पैशाच्या अडकत, ना नातेवाईकांच्या अडकत, कशातही अडकत नाहीत. म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, स्थितप्रज्ञ. कुठल्याही परिस्थितीत कशातही अडकत नाहीत. राहतात आपल्यामध्येच, पण आपल्यात अडकून आहेत का? नाही. आपण महाराजांना एकदा आम्ही विचारलं, तुम्हाला काळजी वाटत असेल ना, तुम्ही मुंबईला जाता तेव्हा कोल्हापूरचा मठ खूप मोठा आहे. इथले लोक काय करतील, काय कुठे पैसे घालवतील, काय काय करतील. कशाला बाई म्हणाले, हा मठ खोली उतरून आपण लागलो मुंबईच्या मठाला रस्त्याला की हा मठ पुसून टाकायचा आणि मुंबईच्या मठाची काळजी करायची आणि मुंबईचा कार्यक्रम मस्त करायचा. आपल्याला आनंद, सगळ्यांना आनंद. आणि पुन्हा मुंबई सोडून कोल्हापूरकडे लागलं, मुंबई पुसून टाकायची. मग डोक्यात कोणाला आहे, कायमचं स्थान आहे कोणाला डोक्यात? कोणालाही नाही. आम्ही महाराजांना म्हटलं, तुम्हाला आमची काळजी वाटते का? म्हणाले, कशासाठी काळजी करायची? तुम्हाला आमच्या समोर ज्ञान दिलं, तुम्हाला आमच्या समोर चमकलात तुम्ही, आणि कसली काळजी करायची? काय उत्तर दिलं महाराजांनी, कशातही अडकून नव्हते. राहत होती या चिखलामध्येच. हा जग म्हणजे चिखल आहे. उगीच संतांनी म्हटलं नाही, जग हे बंदिशाला, कुणी नाही येते भला चांगला, जो तो पत चुकलेला. म्हणून अशा या जगामध्ये ते फार सावध राहतात. आमचं तोंड जगाकडे, त्यांचं तोंड देवाकडे, बरोबर विरुद्ध. आम्ही पूर्वेकडे चालतो, पूर्व दिशा म्हणाल ती पूर्व दिशा, आणि गुरु पश्चिमेकडे नेतात, बरोबर त्याच्या उलट. कारण पश्चिम मार्ग हा आत्म्याकडे जाणारा मार्ग आहे. म्हणून विरुद्ध दिशेला आपल्याला सांगणार, मागे फिर. अर्जुनाला काय सांगितलं त्यांनी? जेव्हा अर्जुनाला सांगितलं की हत्यार घे हातात, बाण, धनुष्यबाण घे हातात, कर कत्तर सगळ्यांची. तो करायला तयार नाही. तो म्हणतो, हा माझा मामा, हा माझा काका, हे माझे मित्र, हे माझे भाऊ, यांना कसं मारू? त्याने शस्त्र खाली ठेवलं. संपूर्ण गीता त्याला सांगितली त्यांनी, आणि त्याच्या डोक्यातला सगळा भ्रम काढून टाकला. त्याला काय सांगितलं? म्हणून झडझडवून वाहिला निघ. झडझडवून म्हणजे कंटाळून, झडझडवून वाहिला निघ. ये भक्तीची या वाटे लाग, या भक्तीच्या वाटे लाग, जेणे तू पावसी अव्यंग निजधाम माझे. या मार्गाला लागल्यावर तू निजधामाला येऊन पोचशील. म्हणून काय कर, झडझडवून वाहिला निघ. असा सल्ला अर्जुनाला दिला. मग अर्जुन म्हणाला, अरे हे देवा, हे मला काय पटत नाही. अरे ते मरणारच आहेत, तू निमित्त हो, फक्त सगळे मरायलाच आलेले आहेत. म्हणून बघा, जेव्हा अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा अर्जुनाने शेवटी काय म्हटलं? नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत. तुझ्या प्रसादामुळे माझा मोह संपला. तू आता काय सांगशील ते करायला तयार आहे मी.
माझा मोह संपला, मला नवीन दृष्टी प्राप्त झाली, मला नवीन ज्ञान प्राप्त झालं. आता तू सांगशील तसं मी करीन. गुरु कुठपर्यंत आणून ठेवतात बघा शिष्याला. पण गुरूंच्या मनात पाहिजे याला पुढे न्यायचं आहे बस. आणि गुरु केव्हा नेतील? आम्ही त्यांच्या जोडीने धावलो तर. नाही तर आम्ही घरी बसणार, घरी बसून मोठ्या बाता मारणार. गुरु नेतील बरोबर. त्यांच्या गाडीत बसायला पाहिजे, त्यांच्या इंजिनला आमचा डबा जोडला पाहिजे. कारण आपले डबे कसे आहेत? मालगाडीचे डबे, काय काय भरलेले. हे सगळे डबे त्या इंजिनला जोडायला पाहिजे. आणि त्या इंजिनला जोडल्यावर काय होईल? इंजिन म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? सद्गुरू हे इंजिन. म्हणून भाऊसाहेब महाराजांना म्हटलेलं आहे गुरुदेव रानडेंनी की सद्गुरू हे एक पॉवरफुल इंजिन आहेत. पॉवरफुल इंजिन. एक इंजिन 25-30 डब्यानं ओढतं. त्या इंजिनची ताकद किती असेल? तसं एक सद्गुरू लाखो लोकांना ओढून नेतात. पण आम्ही डबा लावला तर ना, आम्ही जोडायला पाहिजे डबा. गाडीत निघून जाईल नाही तर. म्हणून मंगलताई तर गाणं बोलतात ना, तिकीट मिळेल का कोणाला. तर ते तिकीट आम्हाला मिळण्यासाठी आमच्याकडे पण पात्रता असावी लागते. आणि ही पात्रता जर आमच्यामध्ये आली तर तिकीट मिळालं, गाडीत बसायची तरी परवानगी मिळाली. पुढे गाडी बघेल आणि ड्रायव्हर बघेल कुठे न्यायचं ते. कारण गाडीमध्ये सगळ्या प्रकारची माणसं बसलेली असतात. तर गाडी असं काय ड्रायव्हर म्हणतो का नाही, हे असा पापी विचार करतात यांना नाही न्यायचं, हे असं चांगला विचार करतात यांनाच न्यायचं नाही, सगळ्यांना घेऊन जातं. तसं हे जे सद्गुरू आहेत हे सगळ्यांना घेऊन जातात बरोबर आपल्या. पण आपण त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे. आता इथे जे सांगितलं त्यांनी की नामस्मरण आपल्याला करायला सांगितलं आहे. नामस्मरणाची महाराजांनी एक छान व्याख्या केली होती. ना अहम स्मर म्हणजे नामस्मरण करताना मी कोणतरी आहे, माझ्या घरी एवढं आहे, मी एवढा शिकलो आहे, माझ्याकडे एवढ्या सगळ्या विद्या आहेत, होईल नामस्मरण. ना अहम स्मर, मी कोणीतरी आहे हे आठवू नको, तर ते नामस्मरण होईल. मी आता नाम देताना सगळ्यांना सांगते की असं करायचं. आणि करताना जर तुम्हाला आनंद झाला तर व्यवस्थित चाललंय समजायचं. आनंद झाला नाही समजत कुठेतरी चुकते गाडी. आनंद झाला पाहिजे आपल्याला. आता मी इथे बसले, वास्तविक आज माझा घसा दुखत होता टॉन्सिलचा, पण मी आता जोरात बोलते का? आतून चार्ज, जागेवर बसल्यावर. आता घरी गेल्यावर दुखेल घसा, ते त्याचं काम तो करेल, माझं काम मी करते. म्हणजे आपण इथे आल्यानंतर आपला कब्जा सद्गुरू घेतात. तर त्यांना गाडी पुढे न्यायची आहे ना, कोणाच्या तरी थ्रू सोम्या गोम्याकडून गाडी पुढे चालवायची आहे. म्हणून सद्गुरू व्यवस्थित सांभाळतात आपल्याला. म्हणून इथे बघा तुम्ही नामस्मरण जे आपल्याला सांगितलं तर तुम्ही विद्याताई म्हणतात ना, नाम घेता तुझे गोविंद मनी वाहे भरून आनंद. म्हणजे नाम घेताना असा आनंदाच्या उकळ्या फुटल्या पाहिजेत आणि तेच आपल्याला आवडायला लागलं पाहिजे. नाम घेणं किंवा सद्गुरूंना सतत प्रार्थना करत राहणं. मला हे आवडतं, माझं हे झालंच पाहिजे आणि मला तुमच्याजवळ ठेवलंच पाहिजे. सद्गुरूंना पुन्हा पुन्हा. कारण आपण जे संकल्प करतो ते संकल्प म्हणजे सदा सत्य संकल्प जीवी धरावा म्हटलेलं आहे. सत्याचा संकल्प केला नक्की पूर्ण होतो. म्हणून बघा सद्गुरूं जेव्हा संकल्प करतात की अमुक व्यक्ती आली पाहिजे, तर ती व्यक्ती संध्याकाळी हजर होते. कारण सत्य संकल्प असतो तो. म्हणून इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, हा सत्य संकल्प आपल्याला करता आला पाहिजे. देवाला आपल्याला पुन्हा 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 प्रार्थना करता आली पाहिजे की माझ्याकडे बघ आणि मला तुझ्या पायाजवळ ठेव. असं जर आपण सतत सांगत गेलं तर लांब ठेवेल आपल्याला? नाही ठेवणार. त्याच्या जवळ बसवलं नाही, डायरेक्ट मांडीवर. पण ती ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. महाराजांच्याकडे काही लोक यायचे आणि महाराजांना सांगायचे
सगळ्या संसाराच्या गोष्टी चालू करायच्या. 5 मिनिटं महाराज ऐकायचे आणि म्हणायचे या आता या या. आणि ते मला बाहेर सांगायचे आम्हाला महाराजांच्या जवळ आज खूप बोलायचं ताई. म्हटलं मग बोलायचं ते तुम्ही काय बोलायचं तुम्ही ठरवा आधी. 5 मिनिटं महाराजांनी मस्त मजेत ऐकलं आणि पुढे मान हलवायला सुरुवात केली या या. नंतर दुपारी दुसरी माणसं आली आणि ती महाराजांच्या जवळ 2-3 जण आले. म्हणाले आम्ही तुमची प्रवचनं ऐकली, तुमची पुस्तकं वाचली आणि वाटायला लागलं की खरोखर इतके दिवस आपले वाया गेले. आता निदान तुम्ही भेटल्यावर आता तरी पुढे आमचा उद्धार झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि ते काम तुम्हीच करू शकता. महाराजांना इतकं बरं वाटलं. महाराज म्हणे हे शोभा चहा दे सगळ्यांना. त्यांना रवाना केलं, यांना चहा करा सांगितला. का तर यांच्यामध्ये तळमळे ओळखली त्यांनी. हे काहीतरी पुढे सरकायची तळमळ यातून कंटाळलेले चला पुढे. त्यामुळे त्यांना चहा करायला लावला, मला पुस्तकं द्यायला लावली स्वतःची आणि म्हणाले पैसे घेऊ नको अशीच दे. पुस्तकांचा सेट दिला महाराजांनी. वाचतील तेव्हा वाचतील पण दे. संतांची धडपड कशासाठी आहे बघा. केवळ आमच्यासाठी आहे. त्यांचा उद्धार झालाय हो, त्यांना आणि काय करायची गरज आहे. आमच्यासाठी बुडते जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे. कळवळा येतो त्यांना आमच्याकडे बघून. अरे रे 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 त्याला जाऊ दे गाडी पुढे. म्हणजे असं गुरु. आणि हे नारद मुनींना सुद्धा नारद मुनींनी एकदा वाल्या कोळीला विचारलं. अरे म्हणाले तू जे जे काय काय करतोस ते करताना तुझ्या घरातले कोण भागीदार होतात का. ते बोले विचारून येतो. आणि विचारल्यावर सगळ्यांनी आतवरती केले. हे आम्हाला काय माहिती नाही, तुम्ही आणून देणार आम्ही करणार. त्यांनी बघितलं कोणीच तयार नाही आहे. त्यांनी जाऊन लगेच नारदाला सांगितलं. म्हणाले अहो कोणीच तयार नाही. म्हणजे मग आता जाता सावध हो. आता नामस्मरण कर, तुझा तरी स्वतःचा उद्धार करून घे. त्या लोकांना किती पोचलन दिलं काय उपयोग नाही. म्हणून त्यांनी इतका त्यांच्या मनाला चटका लागला की मी यांच्यावर प्रेम करतोय, यांना सगळं देतोय, यांच्यासाठी धडपडतोय आणि हे असं बोलतात मला. त्यांना इतका चटका लागला ते बसले नामस्मरणाला. यांनी राम म्हणायला सांगितलं ते मरा म्हणायला लागले. उपऱ्याट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी भविष्य वदला शतकोटी रामायण. म्हणजे वाढले आता वाल्मिकी झाला नामस्मरणाने. म्हणजे काय काय होत आहे तर बघा. आणि लगेच त्याला नवीन बुद्धी प्राप्त झाली. सगळ्यांचं निदान मनातून तरी त्याग करून टाकला त्याने. म्हणजे असं जे नामस्मरण आहे, हे नामस्मरणाबद्दल गोंदवलेकर महाराजांनी छान म्हटलेलं आहे. एका आईच्या कडेवर लहान मूल आहे. तेव्हा ते लहान मूल डोळे उघडून बघतं आपलीच आई आहे ना, की आपल्याला दुसरं कोण झोपवतंय. तेव्हा लहान मुलांनी बघितलं आईच्या हाताचा स्पर्श बघितला, आईची हे बघितलं की आईच आहे ना. आणि बघितल्यावर एकदम शांत झोपला. कशामुळे. आपण आपल्या आईजवळ असल्यावर काय भीती आहे. आई आपल्याला सांभाळणारच. तसं त्यांनी सांगितलंय जर आपण देवाला असं म्हटलं की माझ्याजवळ माझी आई आहे, मग माझा काय घात करेल, मला पण निश्चित सांभाळेल. आणि असा जर निश्चय ज्याचा असेल त्याला सगळ्या प्रकारची मदत पुरवली जाते आपोआप. त्याला काळजी करायची गरज नाही. त्याच्यासाठी काही चमत्कार गुरु करतील. आणि याच्यासाठी गुरूंनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, नामस्मरण करा. आणि नामस्मरण म्हणजे जो आपल्याला नाम दिला आहे बीज मंत्र, तो बीज मंत्र म्हणजे 4 वेदांनी जे 4 महावाक्य सांगितले तेच तू आहेस. तत्वमसी, ज्याच्यासाठी अनंत जन्मापासून तुझी धडपड आहे तेच तू आहेस. त्याच्यासाठी तुला लांब जायची गरज नाही, तुझ्या जवळच आहे. देव हृदय अंतरी, तुझ्या जवळच आहे, तेच तू आहेस.
आता मला माझं नाव शोभा आहे तर काही जप करावं लागतो लक्षात ठेवण्यासाठी? नाही. मी मनात ठरवलेलं मी शोभाच आहे. दुसरे काही म्हणू दे, मी ती नाहीच. तसं एकदा तुम्ही मनाशी ठरवून घ्या की मी आत्मा आहे. हे शरीर कसं आहे? शरीर म्हणजे मी नाही म्हटलेलं आहे संतांनी, की जे शरीराच्या आत आहे चैतन्य ते तू आहे, ते तुझं खरं स्वरूप आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेव. त्याच्यावर विश्वास ठेवला तर काय होईल? देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल. स्वधर्म म्हणजे काय? धर्म माझी परमधर्म, स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वतःच्या स्वरूपावर विश्वास ठेवणे याला स्वधर्म म्हटलेलं आहे. तर आता प्रत्येक जण म्हणतात माझा धर्म मोठा, माझा धर्म मोठा, माझा धर्म मोठा. यांना ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय? धर्माचे टवाळ जे का दावी अज्ञानमुळं. अज्ञानाचं द्योतक म्हटलेलं आहे त्यांना. अज्ञानामुळे म्हणतात सगळं वेगवेगळं आहे. पण संत काय म्हणतात? जगात धर्म एक. महाराजांनी पुस्तक लिहिलं जगात धर्म एक, एकच सोनं अनेक अलंकार. साईबाबांनी काय म्हटलं? सबका मालिक एक. या मालकाकडे त्या मालकाकडे सांगितलं का? एकच मालकाला भजायला सांगितलं त्यांनी. एकालाच ओळखा आणि तो माझ्याजवळ आहे आणि सतत मला सांभाळतोय. आता रात्री आपण झोपल्यावर सकाळी उठवतो ना, उठवतो ना का? तुम्ही अलार्म व्हायच्या आधी तुम्हाला जाग येते, मग कोणी उठवलं? अलार्म तर अजून व्हायचा आहे, त्याच्या आधी तुम्ही उठता. उठवणारा वेगळा आहे. आता भूक लागली कोण सांगतं तुम्हाला? कोण येऊन सांगता भूक लागली जेव आता? आतून सांगितलं जातं झोप आली झोप आता. या सगळ्या गोष्टी कोण करतं? बोलवितो, खाववितो, चालवितो, सगळं करवितो तोच तू आहेस. इतकं संतांनी सोपं करून सांगितलं आहे, तरी पण आम्हाला ते जमत नाही. का जमत नाही? आहे तरी परम सुगम परी जनासी जाहला दुर्गम. का तयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संतांकडे जात नाही म्हणून ते कठीण वाटतं. महाराज म्हणायचे गणित कठीण कुठपर्यंत? मास्तरकडून विवेचन होत नाही तोपर्यंत. एकदम मास्तराने रीत दाखवली, विवेचन केले, गणित सोपं होतं. तशी मग आपण अनेक गणितं सोडवू शकतो. पण हे आपलं गणित वेगळं आहे. पुस्तकातल्या गणितासारखं नाही आहे. आपलं गणित त्याच्यापेक्षा कठीण आहे सोडवायला. म्हणून ते सद्गुरूंकडे जाऊन विचारलं पाहिजे. आणि सद्गुरू तुम्हाला अगदी मध्य मार्ग सांगतात. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारेची होय. तुम्ही म्हणाला आता काय संसार सोडून तुमच्या इथे यायचं का? काही ना वाटतं असं. अरे पण संसार त्याग करायला कोणी सांगितलेलंच नाही. विचार करायला सांगितलेला, योग्य विचार. आणि हा योग्य विचार म्हणजे आयुष्य खाते पळपळ तुझला कैसे कळेना. आयुष्य पळापळाने पुढे चाललंय आणि ते तुला कळत नाही कसं पुढे चाललंय ते. आता नवीन वर्ष होऊन 1 महिना झाला ना, आत्ताच तर संपलं, नवीन वर्ष चालू झालं, 1 महिना झाला बघा. नुसतं पळतंय पुढे पुढे आणि आपण पण धावतोय त्याच्या मागे. रात्रंदिवस धावतोय आपण. पण हे कुठे धावता आलं पाहिजे? मागे फिरून. संत सांगतात मागे फिर. आणि हे मागे फिरणं म्हणजे परमार्थाकडे वळणं. आणि परमार्थाकडे वळल्यानंतर जेणे परमार्थ ओळखला त्याने जन्म सार्थक केला. येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. मी नाही म्हणत, रामदास स्वामी म्हणतात त्याला ओळखलं त्याचा जन्म सार्थक. तेच होऊन बसला त्याचा 72 कुळांचा उद्धार. तेच होऊन बसला की देवाला ओळखलं स्वतःचा उद्धार. बघा काय व्हायचं ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला हे नाम पुन्हा पुन्हा घेता आलं पाहिजे. कारण नामानेच आपल्याला उत्तम गती मिळते.
आणि ज्याच्या मुखात नाम आहे, म्हणजे आपल्या इंद्रियाला पण ती सवय लागली पाहिजे ना नाम घेण्याची. तशी सवय लागली तरच इंद्रिय तशी वागतील, नाहीतर ते तुम्ही कधीतरी म्हणायला सांगा ते म्हणणार नाहीत. ते त्यांच्या पद्धतीने चालणार. आता पाय दुखू नको म्हणतात तर थांबतात, ऐकतात तुमचं? ऐकतात? खोकला येऊ नको ऐकतो? डोकं दुखतं ऐकतो? मग काय तुमचं ऐकतात इंद्रिय? आणि म्हणतात माझं शरीर. कोणी ऐकत नाही. म्हणजे आपल्याला संत सांगतात की इंद्रिय कशी आहेत? एक हरामखोर मित्र. स्वामी योगानंदांनी म्हटलेलं आहे, शरीर हा एक हरामखोर मित्र आहे. मी नाही म्हणत, योगानंदांचं वाक्य आहे. मित्र आहे पण कसा? हरामखोर. कधी दगा देईल सांगता येणार नाही. हरामखोर मित्र कसे असतात? जवळ राहतात, खातात पितात, वरती चढवतात, नंतर दगा देतात. त्यांना हरामखोर म्हणतात. तसं हे शरीर तसं म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणून संत त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. संत त्याच्या आत जे चैतन्य आहे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याची कृपा संपादन करतात. आणि ही कृपा संपादन करताना सद्गुरूंना धरूनच तुम्हाला चाललं पाहिजे. म्हणून आपल्याला काय म्हटलं आहे? त्याची केली आम्ही सोयरीक. कोणाशी? सद्गुरू माझा जगाचा नायक, त्याची केली आम्ही सोयरीक, त्याची केली आम्ही सोयरीक. म्हणजे सद्गुरूंची सोयरीक करायला सांगितलं आहे. सोयरीक म्हणजे काय? जिथे आपली सोय होतं ती सोयरीक करायची. जिथे आपली सोय होत नाही, बघून दरवाजा बंद केला जातो, त्यांची सोय धरायची का? सांगा मला, त्यांची सोबत धरायची? सद्गुरू कधीच तुम्हाला असा दगा देणार नाहीत. कारण आपण बोट पकडल्यावर ते इतकं घट्ट पकडतात की या जन्मात आणि पुढच्या जन्मात प्रवास पूर्ण होईपर्यंत आपण फार लबाड लोक आहोत. बोट धरतो आणि सोडून देतो. नाही एखादी इच्छा पूर्ण बोट सोडलं. संत तसं नाही करत. एकदम माझा शिष्य आहे, त्याची संपूर्ण काळजी माझ्यावर आहे, म्हणून घाबरून जायचं नाही. आपण जे संतांनी सांगितलं ते 100-101% खरं आहे. म्हणून त्या शक्तीवर विश्वास ठेवून आपली पावलं टाकायची आणि आपला उद्धार करून घ्यायचा आणि तो आनंद मिळवायचा. संतांना हा आनंद 24 तास असतो, पण आपल्याला काही काळापुरता असतो. मग हा हळूहळू वाढवता आला पाहिजे तुम्हाला. महाराज म्हणायचे एकदम नका वाढवू, मोहरीने. मोहरी केवढी असते? तेवढा आज तेवढा, उद्या मोठी मोहरी, परवा मोठी मोहरी. म्हणजे असं तुम्ही वाढवा. आणि त्याची कला आपल्याला संतांकडून शिकावी लागते. म्हणून संतांचा सहवास, देवाकडे काय मागायचं आपण? संतांचा सहवास दे रे हरी संत पदाची जोड. संतांची जोड मागायची, संतांचा सहवास मागायचा, कारण संतांच्या सहवासातच खरं सुख आहे. आता इथे आल्यावर घर आठवलं का तुम्हाला? नाही? जेवण नाही? अरे बापरे, चांगले लोक आहेत रे. बरं, जेवण पण नाही, घरचे पण नाही, तोंडाने बोलत नाही, नुसती मान हलवतात. हरकत नाही, घरी गेल्यावर त्यांच्यातच राहायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून आतून ओळखून राहायचे. परमार्थ हा आतून असला पाहिजे, बाहेरून दाखवण्याची गोष्ट नाही आहे. आणि बाहेरून तो कोणाला कळणार पण नाही. आता माझ्याकडे काय आहे आणि माझा निश्चय काय तुम्हाला कळणार आहे? नाही कळणार. म्हणून जर सद्गुरूंचा निश्चय आपल्याला करायचा, सद्गुरू होऊनच सद्गुरूंना ओळखलं पाहिजे. अंतर्निष्ठांच्या कोणा अंतर्निष्ठ जाणती म्हटलेलं आहे. अंतर्निष्ठ आपण झालो तरच ते काय आहे ती चीज कळेल आपल्याला. म्हणून योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे म्हटलेलं आहे. म्हणून त्याला ओळखण्यासाठी आपण तसं झालं पाहिजे आधी. नाही तर काय करणार समोरचा माणूस? तुम्ही म्हणणार आमच्यासारखे खातात पितात जेवतात झोपतात गाडीतून फिरतात. लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा ते फार वेगळे आहेत. जो जनामध्ये वागेपरी जना वेगळ्या गोष्टी सांगे. सगळं त्यांची आपण महाराजांचा सहवास आपल्याला अनेक वर्ष मिळालेला आहे. आणि तो एक जरी आठवण तुम्ही काढली तरी तुम्ही 4 घेऊ शकता. तुम्ही पण सगळ्यांनी भरपूर सत्संग केलेला आहे.
महाराजांची सेवा केलेली आहे, त्यांचे सगळे कार्यक्रम तुम्ही अटेंड केलेले आहेत. एक एक जरी त्यांची आठवण आपण काढली, लक्षात ठेवली, तरी आपण 4 जेवू. म्हणून 4 जेवण्यासाठी सतत आपल्याला संतांचा सहवास मिळाला पाहिजे आणि तोच सहवास तुम्हाला सगळ्यांना मिळावा हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुरु श्री काळसिद्धेश्वर महाराज. आता कार्यक्रम आपला डायरेक्ट महाशिवरात्र ना. आता पुढचा कार्यक्रम सगळ्यांच्या आवडीचा, म्हणजे महाराजांच्याच आवडीचा.